पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात लहान मुलीवर भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ त्याचप्रमाणे शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन अक्षरशः अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी म्हणजेच 20 ऑगस्टला आंदोलन करण्यात आले। मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ दुपारी सुमारे 1:20 हे आंदोलन करण्यात आले। नगरसेवक यश साने, संगीता ताम्हाणे आणि विकास साने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। आम्ही कुत्र्याच्या संदर्भात पिसळलेले कुत्रे असतील, मोकाट कुत्रे असतील, हे अत्यंत जटिल प्रश्न निर्माण झालेला आहे या शहरामध्ये। त्या संदर्भात मागच्या सभेमध्ये देखील एका सभेमध्ये आम्ही विस्तारपूर्वक त्या ठिकाणी विवेचन केलेलं आहे। प्रत्येक नगरसेवकाची तीच भावना आहे। परंतु हे घडल्यानंतर किंवा यापुढं आम्ही काळजी घेऊ असं प्रशासनाने उत्तर दिल्यानंतर देखील अंशिका मिश्रा या मुलीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला, म्हणजे दर्दनाक म्हणतो ना, म्हणजे चांगली लोक सकाळी बाहेर जायचे बंद झाले, निघाले तर काठी बंदोबस्त सहित फिरायला लागले। म्हणजे आपल्याच शहरात आपण बंदोबस्तामध्ये बाहेर फिरायचं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, ठीक आहे ना। मी काल मीटिंग घेतली तर प्रशासन म्हटलं की आमच्या खास वैयक्तिक सांगितलं की आमच्या किती त्याप्रमाणे त्या समप्रमाणात लोक नाही आहेत। तो तुमचा लुकआउट आहे। तुम्ही मोठे निविदा प्रक्रियेमध्ये थोडं लक्ष कमी करा आणि जनता भयभीत झालेली आहे त्या मोकाट कुत्र्यांमुळे। सगळं तुम्ही नियमात चालणार आहे का? अख्खं शहर नियमात चाललंय का? सुप्रीम कोर्टाचे काय निर्देश आहे काय नाही ते ठीक आहे ना। माणसं मरेपर्यंत तुम्ही वाट बघणार आहात का? शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। म्हणजे मोशीची दुर्घटना झाल्यानंतर कळलं की कचऱ्याची काय अवस्था आहे। म्हणजे तुम्हाला अशी दुर्घटना वारंवार पाहिजे का? आणि म्हणून हे अत्यंत दुर्दैव आहे। मी जरा प्रशासनाने जे प्रशासकीय राजवटीचा जो चार वर्षाचा कालखंड आहेत ना, ते झापड आलेली आहे डोळ्यावर, ते जरा झापड त्यांनी काढावी। मी आयुक्तांना विनंती करेल, आयुक्त साहेब तुम्ही नवीन आलेलात तर तुम्ही सगळ्या पापाचं प्रायश्चित्त तुम्ही एकटे करू शकत नाही, पण निदान त्यावर काहीतरी फुंकर तर टाकू शकता। आणि म्हणून ह्या परिसरामध्ये जे काय चाललेलं आहे, ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते विदारक आहे, शहराला शोभनीय नाही। आज एवढ्या प्रगत शहरामध्ये मोकाट कुत्र्याचा त्रास होणं आणि एवढ्या चिमुरडीचा हाल होणं ही एक घटना नाही आहे। हे आता ते योगायोगानं ते CC कॅमेरामध्ये किंवा ह्या सगळ्या पद्धतीने त्यानंतर 8-9 नानी सांगते त्यानंतर 8-9 जणांना चावलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण देखील पत्रकारिता म्हणून आपली जनतेचे जागरूक नागरिक म्हणून देखील आपण आपल्या आरशातून आपल्या चेहऱ्यातून देखील त्यांना आपण वॉर्निंग द्यावी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहावं असे आवाहन विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी केले। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, चिखली।